रामकृष्ण हरी मंडळी, एका नवीन घटनेच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. आजची घटना आपण एका वेगळी पाहणार आहोत. म्हणजे एका उच्चभ्रू लोकांची उच्चभ्रू पसंत. आपण जे म्हणतो की ऊंचे लोक ऊंची पसंत, तशी ही गोष्ट आहे. म्हणजे सामान्य महिला की ज्या आपल्या गरीब मध्यमवर्गीय असतात, त्यांची समजा पतीकडून शारीरिक गरज पूर्ण नाही झाली तर तो शेजारी पाजारी किंवा एखादा दुसरा माणूस शोधतात आणि त्याच्याकडून गरज भागून घेतात. पण उच्चभ्रू लोक काय करतात? आता त्यांचा तर जास्त संपर्क येत नाही किंवा त्यांना पण शेवटी ड्रायव्हर वगैरे कामगारी असा असतोच कोण ना कोण. पण आता त्या लफड्यात जास्त पडायचं नाही म्हणून ते शक्यतो प्लेबॉय किंवा जुगोलो म्हणजेच प्लेबॉय आणि प्लेबॉय म्हणजे जुगोलो. म्हणजे जुगोलो आणि प्लेबॉय कसं काम करतात याची एक घटना आपल्या नागपूरमध्ये घडलेली आहे. आता ही घटना आपण तुम्हाला सांगू, तर ह्या घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. एका मध्यमवर्गीय कुटुंबातला तरुण होता. आता त्याचा एक व्यवसाय होता ट्रान्सपोर्टचा. वडिलांचा पण त्याचा तोच व्यवसाय होता, पण वडील वारल्यानंतर त्याने वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवून तो व्यवसाय वाढवला आणि ते चांगलं 10 वर्ष त्यात चांगलं काम केल्यानंतर आता त्यातले चांगले पैसे येऊ लागले होते. मग पैसा आला, त्याने उच्चभ्रू सोसायटीमध्ये घर घेतलं आणि एका चांगल्या महिलेबरोबर लग्न केलं. आता ती महिला पण चांगल्याच घरातली होती. आता सुरुवातीला यांची परिस्थिती म्हणजे जास्त नव्हती, पण जसं जसं यांच्याकडे पैसा यायला लागला तसतशा यांच्या गरजा वाढायला लागल्या, तसतसे यांचे शौक वाढायला लागले. मग हा पुरुष आता शक्यतो सकाळी 10ला कामाला जायचं तर संध्याकाळी 10 वाजता यायचा. आता ही महिला घरीच होती. ह्या महिलेला एक 12 वर्षाची मुलगी पण होती. आता यांचं जास्त म्हणजे एक एक किटी पार्टी म्हणून एक प्रोग्राम असतो, शक्यतो उच्चभ्रू महिलांमध्ये तो ठरतो. मग ती किटी पार्टी म्हणजे काय असतं, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो, याच्यातून बऱ्याच शिकण्यासारख्या गोष्टी आहेत आणि हा शेवटपर्यंत ऐका. थोडा व्हिडिओ मोठा होईल पण शेवटपर्यंत ऐका. तर ही किटी पार्टी म्हणजे काय असतं की तिथं उच्चभ्रू वर्गातल्या महिला एखाद्या हॉटेलमध्ये किंवा लॉजमध्ये एकत्र जमतात आणि तिथं त्यांच्यासमोर एक प्लेबॉय येतो. प्लेबॉय आता हा काय साधारण वगैरे नसतो, तो बॉडी बिल्डर म्हणजे ह्या महिलांची जी शारीरिक गरज असते तो कशा भागू शकतो असे 2-4 प्लेबॉय असतात, उभे करतात त्यांना समोर आणि ह्या महिला अशा समोर थांबतात आणि त्यांना जो पसंत पडेल त्यांच्यावरती बोली लावतात आणि त्यांना घेऊन एका रूममध्ये जाऊन किंवा तो त्यांची शारीरिक गरज तिथं आसपासच्या बिल्डिंगमध्ये किंवा रूममध्ये तो त्यांची गरज भागवणारा असतो. बरं, फक्त आता त्यांची गरज काय शारीरिक गरज भागून नसते. शारीरिक गरज तर पुरुष पण भागवत असतो, म्हणजे नवरा पण भागवत असतो. पण ह्यांना त्या म्हणतील तशी शारीरिक गरज भागवायची असते. म्हणजे तुम्ही समजून घ्या की ना, आता मी जास्त व्हिडिओमध्ये सांगू शकत नाही, पण त्यांना जसं पाहिजे असतं म्हणजे पूर्ण चाटून पुसून, मागून पुढून, खालून वरून, वेगवेगळ्या पोझिशनमध्ये अशी त्यांची जी गरज असते मोठ्यांची, तशी गरज त्यांना भागवायची असते. नाही तर नॉर्मल गरज तर नवरा पण भागवतो आपला, करायचं म्हणून करायचं झालं बाजूला, पण यांची ती गरज नसते. मग ह्या महिलांवरती बोलू. बरं, तो प्लेबॉय असतो त्याचे रेट पण ह्या उच्चभ्रू महिलांसाठी 1-1 लाखापर्यंत असतात. त्याला जुगोलो म्हणतो ना आपण. हे हत्याकांड नागपूरमध्ये उघडकीस आलं. ते जुगोलो ह्या नावाने आलं होतं. म्हणजे शक्यतो त्यांना प्लेबॉय आपले कॉमन भाषेत शक्यतो प्लेबॉय म्हणतात, पण त्यांचा जो लँग्वेज कोड असते म्हणजे शक्यतो त्यांची नावं पण अशी घेतली नाही जात. सूरज, अक्षय, त्यांना AK, SK, MK ह्या अशा नावाने बोललं जातं आणि त्यांची एक बोलायची पद्धत पण असते, कोड लँग्वेज. म्हणजे सहजासहजी सामान्य माणसाला ती समजत नाही. आता ह्या महिला हे प्लेबॉय शक्यतो बाहेरच्या राज्यातून पण येतात. म्हणजे की एक जण जे नागपूरमध्ये हे उघडकीस आलं प्रकरण, तर तो प्लेबॉय हा दिल्लीवरून यायचा ह्या महिलेसाठी. ही महिला त्याला एका रात्रीचे 1-1 लाख रुपये द्यायची आणि तो दिल्लीवरून स्पेशल विमानाने ह्या महिलेसाठी यायचा. तिथे ती हॉटेलमध्ये जायची, त्याची शारीरिक गरज भागवायची आणि तो निघून जायचा. म्हणजे हे एवढं पैशाच्या मागं लागलेले. आता आपण सविस्तर बघू. तर आता ह्या महिलेला पैसा आला म्हणजे तिच्या मैत्रिणींमार्फत, म्हणजे जे उच्चभ्रू ज्या महिला होत्या तिच्या सोसायटीमध्ये तिच्या परिचयाच्या, यांच्यामार्फत तिची ओळख ह्या किटी पार्टीशी झाली.
मग ती किटी पार्टीला जाऊ लागली. आता नवऱ्याला सांगायचे की बाहेर पार्टीला जाणार आहे, मुलांबरोबर जाणार आहे किंवा यांच्याबरोबर जाणार आहे, असे काहीतरी कारण किंवा आईवडिलांकडे जाणार आहे अशी कारणं सांगून ती रात्रभर बाहेर पडू लागली. आता नवरा पण काय बोलत नव्हता, तर अगोदर तिला जायची ती. मग आता तिथं गेल्यावर ती हे प्लेबॉय यायचे, जुगोलो यायचे, त्यांच्यावर बोली लावायची. आता हा प्लेबॉय जो असतो तो पूर्ण असा बॉडी बिल्डर असतो, जिम मारणारा असतो किंवा उंचपुरा असतो, हायटेड असतो, दिसायला देखणा असतो. म्हणजे असं नॉर्मल असेल माणसाबरोबर सहजासहजी कोणी शारीरिक संबंध ठेवत नाही, त्याचे रेट पण कमी असतात. त्याच्यामुळे ही जी सर्व्हिस देणारी प्लेबॉयची, ह्यासुद्धा काही काही अशा कंपन्या आहेत. त्यासुद्धा कंपन्या असं आता तुमच्यासारख्या माझ्यासारख्या एखाद्या मुलाला फोन येणार, तुम्हाला समजा एक 30 वर्षाचा मुलगा आहे, त्याला फोन येणार की तुम्ही आमच्यासाठी प्लेबॉयचं जुगलोचं काम करा, तुम्हाला त्याच्याबद्दल जेवढी काही अमाऊंट मिळेल तेवढ्या 70% अमाऊंट आम्ही तुम्हाला देऊ आणि 30% अमाऊंट आम्हाला. मग आम्ही तुम्हाला सांगेल त्या ठिकाणी तुम्हाला जावं लागेल, तुम्हाला तिथं जो रेट मिळेल त्याची 30% अमाऊंट आम्हाला द्यायची आणि 70% तुम्ही घ्यायची. मग त्यांचे ज्याच्या एरियाप्रमाणेच रेट वेगळे असतात. पुणे, मुंबई, नागपूर, आता नागपुरात सुद्धा आलं ह्या गोष्टी. तर मग काहींना 50,000पर्यंत रेट मिळतो, काहींना 1,00,000पर्यंत रेट मिळतो. तर तसं हे प्रकरण. तसं ह्या जो दिल्लीवरून आलता, मग आता ह्या महिलेला तिथून जाऊन सुरुवातीला त्याची सवय लागली. म्हणजे ती तिथं जाणार हॉटेलमध्ये, तिचा जो पसंत पडेल तो प्लेबॉय किंवा जुगोलो त्याला त्याचा पैसे देणार 50,000 1,00,000 रुपये एका रात्रीचे, आणि त्याच्याकडून तिची शारीरिक गरज भागून घेणार. बरं, शारीरिक गरज पण अशी तशी नाही, ती म्हणेल तेवढ्या वेळा त्याला करावं लागतं, पाहिजे तसं करावं लागतं आणि कुठून पण करावं लागतं. म्हणजे समजून घ्या, तोंडात घेऊन मागून पुढून वरून खालून काय कसं करायचं तसं करायचं, पण ही बाई तृप्त झाली पाहिजे, हाच त्यांच्या मागचा उद्देश असतो. मग ते शक्यतो पावरच्या गोळ्या खाऊन वगैरे हे असं काम करतात. मग आता ती महिला रात्रंदिवस बाहेर राहू लागली. तिला म्हणजे तिच्या गरजच भागना. म्हणजे तिचं जे जसं म्हणतो आपण जेवढ्या प्रमाणात सेक्स करू तेवढी त्याची गरज वाढत जाते, तशी ही गोष्ट होऊ लागली. मग ती रात्रंदिवस बाहेर राहू लागली. तिचं कुटुंबाकडं दुर्लक्ष होऊ लागलं, मुलांकडं दुर्लक्ष होऊ लागलं. ही गोष्ट तिच्या वागण्यातला फरक तिच्या नवऱ्याला पण जाणू लागला. मग नवऱ्याने तिच्या गाडीला GPS लावलं, म्हणजे माझी बायको जाते कुठं, कोणत्या हॉटेलमध्ये जाते, नक्की काय काम करते. मग ह्या बायकोला पण याचा डाऊट आला की माझ्या नवऱ्याने माझ्या गाडीला GPS लावले, तर मग ती तिच्या नवऱ्याला झोपेच्या गोळ्या चारू लागली. म्हणजे ही रात्री जेवण झाल्यानंतर नवऱ्याला झोपेची गोळी द्यायची त्याच्या जेवणात किंवा दुधात मिसळून, आणि तो गाढ झोपला की ही पसार व्हायची आणि नवरा पहाटे उठायच्या अगोदर परत घरी यायची. म्हणजे असा हा कार्यक्रम त्यांचा चालायचा. तर असं करून करून तिचं बऱ्याचशा महिलांबरोबर पुरुषांबरोबर तिने शारीरिक संबंध ठेवायला सुरुवात केली. आता तिच्या शरीराला ती सवय झाली होती, तिचं काही नवऱ्याकडून भागत नव्हतं. म्हणजे नवरा जरी करत असला तरी तिला त्या जुगोलोची आणि प्लेबॉयची जी ताकदीची सवय लागली होती, जोमाची सवय लागली होती. जो प्लेबॉय जेवढ्या ताकदीने उत्स्फूर्तपणे आणि प्रेमाने करायचा, शेवटी महिलांना किती नवऱ्याने कसं केलं तरी बाहेरचा शेवटी चांगला वाटतो, तशी ही गोष्ट. मग तिला त्याची सवय झाली आणि मग आता तिचं नवऱ्याकडं दुर्लक्ष होऊ लागलं. मग नवऱ्याकडून काय तिचं भागाना, मग शेवटी ती किती पण पैसा देऊन त्या प्लेबॉयला दिल्लीवरून बोलवायला लागली. बरं, इथला काय तिला प्लेबॉय हे नव्हता, पण बाहेरून येऊन ती त्याच्याकडूनच गरज भागून घ्यायची. आता ते भिंग फुटलं कसं, एक दिवशी त्यांची 12 वर्षाची मुलगी रात्री 2 वाजता पोटात दुखते म्हणून ती उठली आणि उठल्यानंतर ती तिच्या आईला शोधू लागली. आता त्या आईच्या रूममध्ये गेल्यानंतर तिच्या आई तर काय उठाना, म्हणजे आई नव्हतीच तिथं, तिला सापडा नसती. मग ती तिच्या पप्पाला उठू लागली. तर पप्पा काय उठताना त्याला झोपेची गोळी देऊन आई पसार झाली होती. मग तिला काय करावं ते समजाना, म्हणून ती घाबरली आणि तिने पप्पाच्या मोबाईलवरून तिच्या चुलत्याला म्हणजे काकाला फोन केला. मग तिचा काका तिथे आला त्यांच्या घरी, आणि मग काका तिथं आल्यानंतर त्यांनी अगोदर त्या पुरुषाला म्हणजे तिच्या नवऱ्याला कसं तरी उठवायचा प्रयत्न केला.
शेवटी ते उठल्यानंतर त्यांनी आसपास त्याच्या बायकोला शोधलं, पण ती काय तिथं नव्हती. तिला कॉल केला वगैरे तरी ती काय तिथं सापडली नाही. मग त्यांनी तिथं त्याचं जे GPS लावलं होतं त्या GPSच्या आधारे बायको कुठे गेली ती शोधण्याचा प्रयत्न केला. तर बायकोचं लोकेशन एका हॉटेलमध्ये म्हणजे लॉजवर दिसलं त्यांना. मग ते त्या लोकेशनच्या नुसार तिथपर्यंत पोहोचले. आता तिथं पोहोचल्यानंतर तो जो मॅनेजर होता तो तर काही रात्री 2-3 वाजता यांना त्या रूममध्ये काय जाऊन द्यायना. मग कसं करायचं. मग ह्या जो तिचा नवरा होता त्याने सांगितलं की अहो माझ्या बायकोला दम्याचा आजार आहे आणि तिला वेळेवर औषध नाही भेटले तर ती मृत्युमुखी पडेल. मग शेवटी हे कारण सांगून त्यांनी ते त्यांच्या रूमच्या दरवाज्यात पोहोचले. मग त्या मॅनेजरने त्यांच्या रूमचा दरवाजा उघडला तर आतमध्ये ही बाई आणि तिचा जो प्लेबॉय म्हणजे जुगोलो होता ते दोघे नग्न अवस्थेत एकमेकांबरोबर शारीरिक संबंध करताना यांना दिसले. म्हणजे यांनी पकडले. आता त्या बाईची तर लाजच गेली. आता ह्यो पण मोठ्या घरातला होता त्याच्यामुळे हे बोबाटा पण करू शकत नव्हते. पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार करून शकत नव्हते का तर कुटुंबाची लाज जाईल म्हणून. मग शेवटी त्या रात्री त्यांनी पोलीस स्टेशनला नाईविलाज असतो त्यांना पोलीस स्टेशन घरी आणलं आणि पोलीस स्टेशनांना याची बातमी दिली. तर मग पोलिसांनी त्या पुरुषाला अटक केली आणि मग त्यातून हे प्रकरण उघडकीस आलं की हे कशा प्रकारे प्रकरण चालतं म्हणून. म्हणजे जुगोलो कोणत्या प्लेबॉय कोणती कंपनी पुरवती, त्यांना कमिशन किती देती, कोणत्या महिलांना याचं कुठे त्यांचं लिलाव होतात आणि कुठे यांचं कशा प्रकारे ठरवून हे लॉजमध्ये जाऊन रात्र घालवतात. मग हे जर आपल्या नवऱ्याला प्रियकराला किंवा कुटुंबाला कळत नसेल तर कुटुंबासाठी या असं झोपेच्या गोळ्या वगैरे याचा वापर करतात. मग ह्या कारणास्तव पोलिसांनी त्या महिलेला अटक केली. त्या महिलेला अटक केली आणि तिच्या प्लेबॉयला सुद्धा अटक केली. का तर आता हे शेवटी नवऱ्याला सुद्धा झोपेच्या गोळ्या देणं म्हणजे नवऱ्याला सुद्धा जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यासारखंच आहे. मग शेवटी हे 12 वर्षाच्या मुलीमुळं ह्या महिलेचं हे प्रकरण उघडकीस आलं. म्हणजे एखाद्या जर आपण समजा किती काय म्हणतो की एखाद्या महिलेला घर दिलं, पैसा दिला, पाणी दिलं तर ह्या महिला जसं पैसा येतो तसं यांचे विचार बदलतात, तसतशी यांची लाईफस्टाईल बदलते आणि मग यांना कोणत्याही गोष्टीचे म्हणजे एका स्टेपवर तर नवरासुद्धा नकोसा वाटतो. आत्ता आपण मध्ये प्रकरण एक पाहिलं होतं की शेवटी उत्तर प्रदेशमधील एक 45 कोटी जे माणसाची संपत्ती आहे त्याची बायको गवंड्याखाली झोपायची. म्हणजे गवंड्याबरोबर तिचं अफेअर होतं. गवंड्याखाली ती ज्या मालकाच्या ज्याची 45 कोटी संपत्ती होती त्या 45 कोटी संपत्तीवाल्याचा कंस्ट्रक्शनचा व्यवसाय होता आणि या कंस्ट्रक्शनच्या व्यवसायात त्याच्या खाली जे मुकादम होता त्या मुकादमबरोबर याच्या बायकोचं लफडं होतं आणि त्याच्याबरोबर राहण्यासाठी त्याच्या प्रेमसंबंधांना मान्यता देण्यासाठी तिने त्या दोघांनी मिळून ह्याच्या नवऱ्याचा मर्डर केला. म्हणजे सांगायचा उद्देश असा की किती संपत्ती दिली, किती पैसा दिला, पाणी दिलं तरी ह्या महिला जर त्यांची स्वतःची शारीरिक गरज भागली नाही तर नवऱ्याच्या जीवावर पण उठतात आणि या असा वाईट मार्ग शोधतात. या अशा घटना शक्यतो उच्चभ्रू भागात होतात. पुण्यातल्या सिंहगड भागातील एक हॉटेल आहे त्या हॉटेलमध्ये सुद्धा या अशाच प्रकारे ते हॉटेल बदनाम होतं. म्हणजे जिथं उच्चभ्रू भागातील महिला काय म्हणायची की ते हॉटेल एका सुनील शेट्टीचं आहे. सुनील शेट्टीचं हॉटेल आहे आणि तिथं रात्रीच्या महिला येतात मर्सिडीज गाडीत, मोठ्या लाखाला कोटीच्या गाडीमध्ये महिला येतात आणि तिथं जो वेटर म्हणजे शक्यतो हे काम वेटरच्या मार्फत चालायचं. वेटर कॉन्टॅक्ट वगैरे असायचे त्या मुलांचे पुरुषांचे, त्यांना कॉन्टॅक्ट करून ते पुरुष तिथंच आधी येऊन थांबलेला असायचा. टेबल नंबर सांगायचा आणि तो त्यांच्या गाडीत बसून त्यांच्याबरोबर रात्रभर त्या महिलांबरोबर जायचा. आता हे महिलांचा उद्देश याच्या मागं असा असतो की त्यांच्याकडे पैसा असतो, संपत्ती असते, फक्त त्यांना त्यांची शारीरिक गरज एका वेगळ्या पद्धतीने सांगायचा उद्देश असा की वेगळ्या पद्धतीने का तर करणारा साध्या पद्धतीने सुद्धा करू शकतो पण ह्या महिलांना त्यांना त्यांच्या पद्धतीने करून घ्यायचं असतं, ही त्यांची अपेक्षा असते. नॉर्मल बरं एवढं करून पण त्यांच्या शरीराला त्याची सवय लागते आणि मग ते काय कधी पण त्यांचा पैसा तर काय त्यांच्याकडे भरपूर असतो, पैसा फेकायचा आणि तमाशा बघायचा, तशी ही गोष्ट.
तर ही घटना आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. रामकृष्ण हरी.